नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक राजकीय बातमी आहे. महाराष्ट्रात देखील काही घडेल का अशी चिंता आता वाटायला लागल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय. मणिपूर घटनेविषयी बोलताना शरद पवार यांच्याकडून राज्याविषयी देखील अशाच प्रकारची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तर शरद पवारांच्या तोंडी दंगली घडतील अशी भाषा अयोग्य असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. पवारांनी दंगली घडतील असं भविष्य कुठल्या कारणानं केलं असा सवाल देखील बावनकुळे यांनी विचारला. आज अखेर मणिपूरला झाल्याच्या नंतर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी तिकडे आपण चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा, हे कधी त्यांना वाटले नाही. हे घडलं मणिपूरमध्ये, आजूबाजूच्या राज्यातही घडलं, खाली कर्नाटकामध्ये घडलं आणि अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही घडेल का काय अशी चिंता वाटायला लागली. महाराष्ट्राचं अनेक वर्ष प्रतिनिधित्व शरद पवार साहेबांनी केलं. त्यांच्या तोंडून दंगल घडवण्याची भाषा ही काही योग्य नाही आहे. या महाराष्ट्रात तशी स्थिती कधीच येणार नाही. पण शरद पवार साहेबांनी दंगली घडवण्याच्या भाषा किंवा दंगली घडतील अशा भाषा की पुढच्या काळातले दंगली घडण्याचे भविष्य हे कुठल्या कारणावरनं केले आणि त्यांच्या मनात काय हे मला माहिती नाही. एकदा तुम्ही त्यांनाच विचारावं लागेल.